CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यावर रॅगिंगच्या नावाखाली अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव परिसरातील भारत करिअर अकॅडमीत उघडकीस आला आहे। बुलढाणा महिला आघाडीच्या उपतालुका प्रमुख जयश्रीताई बोराडे यांचा मुलगा ओम बोराडे याच्यासोबत हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित प्रशिक्षक, विद्यार्थी तसेच अकॅडमी प्रशासनाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ओम बोराडे हा 17 जून 2025 पासून भारत करिअर अकॅडमीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहे। यासाठी त्याने वार्षिक प्रशिक्षण शुल्क म्हणून सुमारे 30,000 रुपये, हॉस्टेलसाठी 4,000 रुपये तसेच मेसचे स्वतंत्र शुल्क भरलेले आहे। दिनांक 9 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता ओम यांनी आपल्या आई जयश्रीताई बोराडे यांना दूरध्वनीवर संपर्क साधून अकॅडमीत मारहाण झाल्याची माहिती दिली। मेसमध्ये जेवण शिल्लक घेतल्याच्या कारणावरून विवेक धाकणे नावाच्या व्यक्तीने त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर जयश्रीताई बोराडे यांनी अकॅडमीतील शीतल मॅडम यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती विचारली। त्यांनी आपण बाहेर असल्याचे सांगत अकॅडमीत गेल्यानंतर माहिती देण्याचे आश्वासन दिले। दरम्यान संबंधित प्रकाराची माहिती अकॅडमीचे संचालक बाळासाहेब घुगी यांनाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर 10 जून रोजी अकॅडमीत जाऊन मुलाची भेट घेतल्यानंतर आणखी गंभीर बाबी समोर आल्या। ओमच्या म्हणण्यानुसार विवेक ढाकणे या पीटी प्रशिक्षकाने पहाटे 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान त्याला टेरेसवर बोलावून तू सिगारेट का पितोस अशी विचारणा केली। त्यानंतर रबरी पाईप, बेल्ट आणि काठीने त्याच्या पाठीवर मारहाण करण्यात आली। तसेच शिक्षा म्हणून त्याला डोक्यावर उभे करण्यात आले। एवढेच नव्हे तर सिगारेट आणि चुन्याचे पाणी एकत्र करून जबरदस्तीने पाजल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। या मारहाणीचे दृश्य अकॅडमीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच घटनेच्या वेळी अथर्व महाजन, लकी वंजारी आणि भावेश पाटील या विद्यार्थ्यांनी देखील ओमला मारहाण केल्याचे फुटेजमध्ये दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकारात अकॅडमीतील काही जबाबदार व्यक्तींनी प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत असून संबंधित प्रशिक्षकांसह अकॅडमीचे संचालक बाळासाहेब घुगे आणि भारत करिअर अकॅडमी प्रशासनावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जयश्रीताई बोराडे तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेमुळे प्रशिक्षण व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रॅगिंगसारख्या प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे। विचार कर म्हणजे त्याची लाईफ खल्लास त्याची त्याला ठेवतच नाही मी देवगाव नडर पाय देऊ मारलेले ते दारू पितो का तो दारू पिलेला सर डेली दारू त्याच्या रूम मध्ये चाला सर वे त्याच्या दारू खंबे हे मास्तर नाही का ते दोन आता काय झाले ते 3 लची बिकी सगळे काय झाले कुठे गेला तो त्याला धरून ठेव ओके टाकणे धरून ठेव नहीं सर ये गोष्टी चुकीच्या आहे। बरं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दुसऱ्या दिवशी आला चेक करत नाही का ते आपण काय झालं काल रात्री ते पुढे घे बाई काल रात्री जे घेतलेले पुढे घ्या आता। मी जयश्री बोराडे, राहणार बुलढाणा, संभाजीनगर पडेगाव येथे बाळासाहेब घुगे यांची भारत करिअर अकॅडमी येथे माझा मुलगा 1 वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता आणि 1 वर्षापासून त्याची कुठेही काही कंप्लेंट नव्हती। पण गेल्या काही 1-1.5 महिन्यापासून त्यांनी जो नवीन स्टाफ ठेवल्यापासून माझ्या मुलाला खूप तिथे मारहाण, खूप त्याला टॉर्चर चालू होते। मागच्या महिन्यामध्ये एकदा माझ्या मुलाला खूप मारण्यात आले। त्यावेळेस माझ्या मुलाने मला फोन करून सांगितले आणि मी तिथे जाऊन चौकशी केली असता त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आणि घुगे सरांनी मला शब्द दिला की मॅडम तुमच्या मुलाच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का, आम्ही तुमचा मुलगा खूप चांगला आहे, त्याला आम्ही पोलीसमध्ये त्याचं भविष्याची तयारी आम्ही करू, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि मुलाला आमच्याजवळच राहू द्या। मी म्हटलं सर ठीक आहे,
मागे पुढे कोणीच नाही सर. माझा मुलगा माझा सर्व माझं जीवन जगण्याचा हेच माझा मुलगा आहे. तर सर बोलले काही नाही मॅडम, तुम्ही माझ्या बहिणीसारखा आहे, मी ओमला चांगल्या प्रकारे लक्ष देईल, त्याच्यावर चांगल्या प्रकारे त्याचा सांभाळ करेन. मी सरांवर विश्वास ठेवून तिथून निघून आले. तर शनिवारी रात्री 2 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत तिथल्या कर्मचाऱ्यांनी विवेक ढाकणे यांनी माझ्या मुलाला 2 ते 4 रविवारी पहाटे सतत मारहाण करण्यात आलेली आहे. त्याचे मी तिथून CCTV फुटेज घेत तिथून मला ते सतत मारण्यात आलेले आहे. आणि माझ्या मुलांनी माझी आई टेन्शन घेईल म्हणून त्यांनी मला फोनद्वारे काही कळवले नाही. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी जेवायला बसला आणि तोच विवेक ढाकणे परत त्याला बोलला की का रे ओम, तू एवढी भाजी शिल्लक का बरं घेतली, तू जर एवढी भाजी खाशील तर दुसऱ्या मुलांना आम्ही काय द्यायचं. तर माझा मुलगा एवढंच बोलला की मी भाजी शिल्लक घेतली तर आम्ही मेसचे पैसे देखील भरतो आणि मला जेवढी लागली तेवढीच मी भाजी घेतली, शिल्लक घेतलेली नाही. तर तो बोलला, विवेक ढाकणे बोलला की तू शिल्लक का बरं बोलत आहे. त्या कारणावरून त्याने परत त्याला घुगे सरांच्या कॅबिनमध्ये नेऊन, ज्या कॅबिनमध्ये CCTV फुटेज नाही आहे त्या कॅबिनमध्ये नेऊन 4-5 जणांनी बेदम मारहाण केली. आणि त्यांनी परत माझ्या ओमने मला फोन करून सांगितले. तर आईला फोन का केला त्याबद्दल परत कॅबिनच्या बाहेर येऊन जिथे फुटेज आहे तिथे पण मारहाण केली. पण त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी ती फुटेज 15 मिनिटाची फुटेज ही डिलीट केलेली आहे. आणि जी शनिवारची फुटेज आहे ती मला मिळालेली आहे. ती फुटेज त्यांनी तशीच आहे त्यांच्याजवळ. तर त्यांनी ती 2 तास मारहाण केलेली फुटेज त्यांनी मला तिथं माझ्या ओमने सांगितलं, आई मला यांनी किती मारलेलं आहे तू फुटेज चेक करून बघ. तर मी त्याच्या सांगण्यावरून सरांना, घुगे सरांना रिक्वेस्ट केली की मला CCTVचे फुटेज दाखवण्यात यावे. तर त्यावेळेस त्यांनी फुटेज दाखवले आणि माझ्या मुलाला खूप म्हणजे बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. इतकं मारहाण की कोणी आरोपीला पण करत नाही. तर ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा BP-सुद्धा त्या ठिकाणी लो झाला होता. तरीही मी हिंमत न हरता छावणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची तक्रार दाखल केलेली आहे. माझ्या मुलाला न्याय मिळावा हीच माझी मागणी आहे. आणि मी एक परित्यक्ता महिला आहे. माझं पूर्ण लाईफ माझ्या मुलाच्या भरोशावर आहे. आणि माझ्यासारख्या अनेक कित्येक महिला आहे. प्रत्येक गरिबाच्या आईचं, गरिबाच्या घरातल्या प्रत्येक एकल महिलेचं स्वप्न असतं. कारण चांगल्या नोकरीला मोठा अभ्यासक्रम ते घेऊ शकत नाही, एज्युकेशन ते घेऊ शकत नाही. त्यामुळे पोलीस भरती, आर्मी भरती हे आमच्यासारख्या महिला करू शकतात. आणि आमचं ते स्वप्न असतं की आमचा मुलगा काहीतरी बनाव, काहीतरी घडाव. आणि त्यामध्ये आमच्या मुलाचं करिअर घडण्यासाठी आम्ही तिथे त्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्या मुलं तिथे पाठवतो. पण आमच्या मुलासोबत जर एवढं गैरवर्तणूक जर होत असेल तर मला माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजेत. आणि त्या अकॅडमीवर कारवाई झालीच पाहिजेत. घुगे सरांना चौकशी याच्याबद्दल झालीच पाहिजे. माझं नाव ओम ज्ञानेश्वर बोराडे. मी भारत क्रीडा अकॅडमीमध्ये पडेगावमध्ये शिकत होतो, बाळासाहेब घुगेच्या ह्या सरांच्या अकॅडमीमध्ये. तर मला खूप दिवसापासून टॉर्चर चालू होतं. मी त्या सर लोकांचे कामं नव्हतं ऐकत. तर ते म्हणत होते आम्हाला ग्लास आणून दे, आणून दे. मी ते ऐकत नव्हतो, बाकीचे मुलं ऐकत होता. मला लई त्रास दिला त्यांनी. मग एकदा माझ्या खिशामध्ये सिगरेट सापडली. त्यानं मला ते सिगरेट घ्यायच्या पुन्हा ते पाणी करून ते पिऊ घातलं. आणि रात्रीचे 2 वाजेपासून तर सकाळच्या 5 वाजेपर्यंत कंटिन्यू मारलं. त्याच्यानंतर पण मी जेवायला बसलो होतो. तर मी जेवायला बसलो ते म्हणता की तू एवढी भाजी खाशील तर बाकीचे काय खाणार आहे. तर मी त्याला बोललो की आम्ही पैशासाठी कशासाठी भरले. तर ते बोलले तू पैसे भरून उपकार करतोय का, असं तसं. मग त्याने मला कॅबिनमध्ये नेलं. अजून 1.5 घंटा तिथे मारहाण केली. मग मी घरी फोन लावला तर ते अजून मारलं की तू घरी फोन कसं काय केला, की तू आता घरी फोन केला तर अजून मार खा आणि नंतर करशील तर अजून मारू. असं भारतीय अकॅडमीमध्ये घडते. एक लोखंडी रॉड, एक आपला पंख्याचा रॉड, तो पंख्याला लावतो तो रॉड, एक PVP पाईप, एक बेसिंगचा पाईप राहतो मोठा तो, पुन्हा 2-3 दांडू होते आणि एक नळी होती आणि एक बेल्ट. तुला मारहाण करताना कोण कोण होतं तिथं सोबत, त्याच्यासोबत, त्या ढाकणेसोबत? ढाकणेसोबत एक लकी वंजारी, एक भावेश पाटील, एक विवेक ढाकणे आणि एक अथर्व, ते महाजन, अथर्व महाजन. इतके 4 जणांनी मला मारहाण केली. आणि तो एक लकी वंजारी तो तोंडावर लाथ मारत होता. 2 जणांनी पकडले होते, एक ढाकणे आणि एक अथर्व महाजन. 2 जणांनी माझे दोन्ही हात पकडलेले होते आणि तो लकी वंजारी तोंडावर लाथ मारत होता.
मी घुगे सरला सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी लगेच मला मारहाण झाली. घुगे सरने एवढं काही मनावर घेतलं नाही. घुगे सर बोलले की तू पण असायचे आणि ते पण असायचे, जाऊ दे सोड विषय. पण घुगे सरनं माझी पाठ बघितली नाही, काहीच बघितले नाही की काय कसं मारलं काय मारलं काही बघितलं नाही. म्हणजे त्याला काही घेणं देणंच नाही भाऊ अकॅडमीशी की अकॅडमीमध्ये काय होतंय काय नाही. मी सरला बोललो होतो सर कॅमेरा चेक करा म्हणे, एवढं आम्ही एवढी रिकामतोट नाही म्हणे की आम्ही कॅमेरा चेक करत बसू म्हणजे तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी हे असे बोलले. मला ऑफिसमधून हकललं त्यांनी. आई आली ती मग ते कॅमेरा चेक झाले. मग ते दिसलं ते विवेक ढाकणे ते लकी बंधारी मला मारत होते. मग माझ्या आईनं ते पुढचं ते पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला. ते मारहाण तुला म्हणजे शरीरावर कुठं कुठं झालेली आहे? माझ्या पाठीवर मारहाण झालेली, हातापायावर आणि माझ्या मांडीवर मागं तिथं बेल्ट आहे लोखंडी रॉडनं त्या मारहाण केलेली. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.